हॅलो फ्रेंड्स, आपण लास्ट लेक्चरला टाइप नंबर 4 बघितला होता, तो म्हणजे सबस्टिट्यूशन मेथड. आज आपल्याला बघायचं टाइप नंबर 5. मग टाइप नंबर 5 कसा ओळखायचा ते सांगतो. टाइप नंबर 5 चं नाव आहे थर्ड टर्म ऍडजस्टमेंट. कोणती? थर्ड टर्म ऍडजस्टमेंट मेथड. थर्ड टर्म ऍडजस्टमेंट मेथड. आता थर्ड टर्म ऍडजस्टमेंट करत असताना ऍक्च्युअली फक्त काय करायचे, एक टर्म आहे जे की ऍडजस्ट करते. ऍडजस्ट करते इन द सेन्स फक्त ऍड करायचे आणि सबट्रॅक्ट करायचे. आता थर्ड टर्म ऍडजस्टमेंट मेथड कशी ओळखायची ते सांगतो. इकडे लक्ष द्या प्लीज. जर समजा इंटिग्रेशन असेल, गडबड नका करू, इंटिग्रेशन असेल आणि इंटिग्रेशन मध्ये न्यूमरेटर मध्ये कॉन्स्टंट असायला पाहिजे. न्यूमरेटर मध्ये काय असायला पाहिजे? कॉन्स्टंट. जसं की आता काही पण कॉन्स्टंट चालते, 2 3 5 11 12 13 15 काही चालेल. फक्त कंडिशन काय? इंटिग्रेशन मध्ये न्यूमरेटर मध्ये काय पाहिजे? कॉन्स्टंट. आणि डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहिजे. कसलं इक्वेशन पाहिजे? क्वाड्रॅटिक. हा, मग फॅक्टर पडो की न पडो. फॅक्टर पडलं तर काय करायचं रे? पार्शियल फ्रॅक्शनच्या मेथडनी आपण करत होतो ना. आणि पार्शियल फॅक्टर नाही पडले तर मला काही जणांनी विचारलं होतं, तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की आपण एक टाइप पुढे शिकणार आहेत. तर लक्षात ठेवा की जर समजा इंटिग्रेशन मध्ये न्यूमरेटर मध्ये कॉन्स्टंट असेल, न्यूमरेटर कळते, न्यूमरेटर मध्ये कॉन्स्टंट असेल आणि डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल. कसले इक्वेशन असेल? क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल. म्हणजे ज्याचे फॅक्टर पडतील किंवा पडणार नाहीत. पडले तरी चालतात, पडले तरी चालतात, नाही पडले तरी चालतात. तेव्हा काय करायचं? या थर्ड टर्म ऍडजस्टमेंट मेथडनी सॉल्व्ह करायचं. कळलं? जसं की इक्वेशन सांगू, चेक करा. समजा x² प्लस 8x प्लस 13 विथ रिस्पेक्ट टू x. चेक करा. न्यूमरेटर मध्ये कॉन्स्टंट आहे, डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. फर्स्ट प्रॉब्लेम थोडासा इझी घेतलाय. काय घेतलाय? इझी घेतलाय. सेकंड प्रॉब्लेम थोडासा इझी घेऊ, त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सगळे प्रॉब्लेम कसे आहेत, मग इझीच आहे. ठीक आहे, इथपण काय अडचण आहे. चेक करा. आता थोडीशी मत सांगा इथं, आणि जे आन्सर करण्यासाठी हा जे टाइप आहे, या टाइप मध्ये फिक्स्ड 2 फॉर्म्युले यूज होतात. फिक्स किती फॉर्म्युले यूज होतात? 2. ठीक आहे. पहिला फॉर्म्युला इंटिग्रेशनचा, जे की माहिती आहे का ते नाही ते सांगा. ठीक आहे. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x² प्लस a² विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू काय? 1 बाय a इंटू लॉग ऑफ tan इनवर्स ऑफ काय? x बाय a प्लस c. कळलं? जर डिनॉमिनेटर मध्ये व्हेरिएबलचा स्क्वेअर प्लस कॉन्स्टंटचा स्क्वेअर असेल तर आन्सर काय येणार आहे? 1 बाय a इंटू tan इनवर्स ऑफ x बाय a. फिक्स किंवा ह्याच्यापैकी दुसरा कोणताच फॉर्म्युला यूज होणार नाही. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x² मायनस a² विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू 1 अपॉन 2a इंटू लॉग ऑफ x मायनस a डिवाइडेड बाय x प्लस a प्लस c. करेक्ट आहे? इथपण काय अडचण आहे का? म्हणजे या टाइप साठी किती फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत? हे 2. कोणते कोणते कळालं? इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x² प्लस a² विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 1 बाय a इंटू tan इनवर्स ऑफ x बाय a. आणि दुसरा इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x² मायनस a² विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू 1 अपॉन 2a इंटू लॉग ऑफ x मायनस a डिवाइड बाय x प्लस a. किंवा मग पार्शियल फ्रॅक्शन मेथड चालते. हे जे फॉर्म्युला बनवलाय कुठून बनवलाय रे? पार्शियल फ्रॅक्शन न बनवलं. काय? चलो, मग आता हे जर 2 फॉर्म्युले तुम्हाला जर लक्षात आले असतील तर मी काय करतो, थोडंसं छोटं करतो. ठीक आहे, आणि बघू काय काय होतं. हा, थर्ड ते प्रिंट झालंय असं हे असं व्हायलंय. हा, चल ठीक आहे. मग आता इंटिग्रेशनचे काय रे? i इज इक्वल टू इंटिग्रेशन काय? 2 डिवाइडेड बाय x² प्लस 8x प्लस 13 विथ रिस्पेक्ट टू x. कळलं? मग आता थर्ड टर्म ऍडजस्टमेंट म्हणजे काय करायचं ते सांगतो. ऍडजस्ट करायचे फक्त. थर्ड टर्म ऍडजस्ट करायचं. इथलं थर्ड टर्म इज इक्वल टू, फॉर्म्युला फिक्स आहे. थर्ड टर्म इज इक्वल टू 1 बाय
2 इंटू कोएफिशिएंट ऑफ चा होल स्क्वेअर म्हणजे काय रे 1/2 इंटू 8 चा स्क्वेअर म्हणजे काय रे बेक बे बेचो काट 4 चा स्क्वेअर 16. मग काय करायचं ते सांगतो. हे आल्यानंतर i इज इक्वल इंटिग्रेशन मध्ये चेक करा 2 ला 2 डिनॉमिनेटर मध्ये x स्क्वेअर प्लस 8x. एक तर हा जे 16 आहे ना सगळे व्हेरिएबल झाल्यानंतर ऍड करा किंवा व्हेरिएबल सुरू होण्याच्या अगोदर ऍड करा. कळलं कस करा. एक तर सगळे व्हेरिएबल म्हणजे x व्हेरिएबल आहे आता व्हेरिएबलच्या नंतर काय करायचं ऍड करायचं किंवा आधी जर 13 राहिला असतं 13 नंतर जो व्हेरिएबल सुरू होणार आहे त्याच्या अगोदर ऍड आणि सबट्रॅक्ट करायचं. जसं की एक्झाम्पल सांगतो इथे चेक करा x च्या टर्म संपल्या का हो तर प्लस 16 करायचं मायनस 16 करायचं आणि उरलेलं प्लस 13 ला 13 ऍज इट इज लिहायचं. कळालं का. हा कॉन्स्टंट अगोदर लिहायचं. जर कॉन्स्टंट जर अगोदर असेल तर कॉन्स्टंट आधी लिहायचं. व्हेरिएबलच्या अगोदर ऍड आणि सबट्रॅक्ट करायचं. व्हेरिएबलच्या एकतर व्हेरिएबल संपल्यानंतर किंवा व्हेरिएबलच्या अगोदर कॉन्स्टंट ऍड किंवा ऍड आणि सबट्रॅक्ट करून टाकायचं. मला सांगा प्लस 16 मायनस 16 इफेक्ट काय पडायला का नाही. मग हे चेक करा मी अंडरलाईन करतो याचा परफेक्ट स्क्वेअर लिहिता आला पाहिजे. 2 बाहेर कॉन्स्टंट 1 अपॉन चेक करा लिहायची पद्धत मी सांगतो. पहिल्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा x स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय येते रे x. दुसऱ्याचा चिन्ह घ्यायचा चिन्ह कळते साइन हा प्लस असेल तर प्लस मायनस असेल तर मायनस प्लस. तिसऱ्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा 4 चा स्क्वेअर. माझं खोटं वाटलं तर ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर करून बघा हेच येते का. एवढ्यासाठी आपण थर्ड टर्म ऍडजस्टमेंट करत असतो. चेक करा पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. फर्स्ट टर्मचा होल स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा होल स्क्वेअर. कळालं. आणि बाकी जे उरले ते लिहायचं मायनस 16 प्लस 13 किती येते रे मायनस 3 विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथपण काय अडचण आहे का नाही. मग आता काय करायचं आता सबस्टिट्यूशन करायचं. तसं कंपोजिट इंटिग्रेशन येत असते बट कंपोजिट आपण तेवढं व्यवस्थित शिकलो नाही. ठीक आहे म्हणून मी काय करतो याला पुट करतो. काय पुटअप करतो रे जे परफेक्ट स्क्वेअर आहे त्याला पुटअप करायचं. जे परफेक्ट स्क्वेअर आहे त्याला पुटअप करायचं. परफेक्ट स्क्वेअर कोण आहे रे x प्लस 4 पुट t इज इक्वल टू किती रे x प्लस 4 डिफरेंशिएट अबव इक्वेशन रिस्पेक्ट टू x dt बाय dx इज इक्वल टू 1. तर dt ची व्हॅल्यू किती येत असते dx एवढीच. फरक पडला का काही नाही. मग चेक करा i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय रे हा 2 ला 2 तर बाहेर काढले सॉरी 2 बाहेर काढले 1 डिवायडेड बाय काय रे एवढ्यासाठी काय लिहिले मी t स्क्वेअर मायनस ह्या 3 ला मी रूट 3 चा स्क्वेअर लिहू शकतो का. 3 ला काय केलं रे स्क्वेअर रूट दिले आणि स्क्वेअर परफेक्ट स्क्वेअर लिहिले फक्त आणि dx च्या ठिकाणी कोण येईल रे dt. मग चेक करा हा जो फॉर्म्युला आहे असा तयार झाला का चेक करा 1 अपॉन व्हेरिएबलचा स्क्वेअर मायनस कॉन्स्टंटचा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू 1 अपॉन 2a इंटू लॉग ऑफ हा x मायनस a डिवाइड बाय x प्लस a प्लस c. इथे x कोण आहे t आहे a कोण आहे रूट 3 आहे. मग तुम्हाला फायनल आन्सर लिहिता येईल का i इज इक्वल टू 2 इंटू 1 अपॉन 2a a किती आहे रूट 3 इंटू लॉग ऑफ काय रे हा t मायनस रूट 3 डिवायडेड बाय t प्लस रूट 3. कळालं का प्लस c. फक्त शेवटी काय करायचं रे 2 2 कॅन्सल i इज इक्वल टू 1 डिवाइड बाय रूट 3 लॉग ऑफ t ची व्हॅल्यू t ला देऊन टाकायचं. t ची व्हॅल्यू किती आहे x प्लस 4 हा मायनस रूट 3 डिवायडेड बाय हा x प्लस 4 प्लस रूट 3 प्लस c इज योर फायनल आन्सर. कळालं. बरं क्वाड्रॅटिक इक्वेशन निकाली अवघड आहे का थर्ड टर्म मेथड करायला नाही. फक्त कंडिशन काय आली केव्हा यूज करायचं आणखी एकदा रिपीट करतो गडबड करू नका. जर इंटिग्रेशन मध्ये न्यूमरेटर मध्ये कॉन्स्टंट असेल आणि डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल. क्वाड्रॅटिक इक्वेशन कळते ज्या व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर 2 असायला पाहिजे त्याला काय म्हणतो आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन. ते क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल मग फॅक्टर पडो की न पडो बघायचं सुद्धा नाही फॅक्टर पडेल का डायरेक्टली कुठल्या मेथडने करायचं थर्ड टर्म. कंडिशन काय फक्त न्यूमरेटर मध्ये काय पाहिजे
कॉन्स्टंट पाहिजे. न्यूमरेटर मध्ये काय पाहिजे, कॉन्स्टंट. न्यूमरेटर मध्ये जर व्हेरिएबल असेल तर थर्ड टर्म ऍडजस्टमेंट मेथड यूज होत नाही. कळलं? मग कळलं काय करायचं ते पक्का लिहून